धडा सवय शिस्तीची. 1996 ते 2005 शाळेचा पहिला दिवस होता. मुले मैदानावर येऊन आपापल्या वर्गाच्या रांगेत उभी राहिली. आम्ही शिक्षकही रांगेत पुढे उभे राहिलो. सावधान अशी आज्ञा झाली आणि राष्ट्रगीत सुरू झाले. माझ्या वर्गातील काही मुले चुळबुळ करत होती. राष्ट्रगीत म्हणताना शिस्तीत स्तब्ध उभे राहण्याचे महत्त्व त्यांना अजून समजलेलेच नसावे. राष्ट्रगीत म्हटल्यावर मुले आपापल्या वर्गात जाऊन बसले. पहिल्याच दिवशी मुलांना न रागवता शिस्तीचे महत्त्व कसे पटवून द्यावे याचाच मी विचार करत होतो. मी वर्गात गेल्यावर मुले शांत झाली. 1-2 धीट मुलांनी गुरुजी गोष्ट सांगा असे म्हटले. मी म्हणालो, तुमच्यापैकी कोणी गोष्ट सांगणार असेल तर त्याने सांगावे. मी आनंदाने ती गोष्ट ऐकेन. सदू उभा राहिला आणि गोष्ट सांगू लागला. एक लहानसं गाव होतं. तिथे एक सुभेदार राहत होते. त्यांनी सैन्यात बरीच वर्षे नोकरी केली आणि आता घरदार सांभाळावं, शेतीभाती करावी म्हणून ते गावी राहायला आले होते. एकदा सुभेदार नेहमीप्रमाणेच हंडा घेऊन पाणी आणायला नदीवर गेले. सुभेदारांनी हंडा पाण्याने भरून घेतला. तो डोक्यावर घेऊन ते घराकडे यायला निघाले. सुभेदारांनी दोन्ही हात डोक्यावरील हंड्याभोवती गच्च धरले होते. कसला तरी विचार करत ते चालले होते. रस्त्याला लागूनच शाळेचं मैदान होतं. मैदानावर मुले कवायतीसाठी रांगेत उभी होती. शिक्षक मुलांना काहीतरी सूचना देत होते. सूचना देऊन झाल्यावर शिक्षकांनी आज्ञा दिली, सावधान. सावधान हा शब्द सुभेदारांच्या कानावर पडला. त्यांचे पाय चटकन जुळले गेले. डोक्यावरच्या हंड्यावरील हात आपोआपच झटकन सुटले आणि सुभेदार सावधान स्थितीत उभे राहिले. डोक्यावरील हंडा दनदिशी खाली पडला. त्यासरशी सुभेदार भानावर आले. मनातल्या मनात म्हणाले, अरे ही काही सैन्यातली कवायत नाही. सुभेदारांच्या डोक्यावरील हंडा खाली पडल्यावर मोठा आवाज झाला. शिक्षक आणि मैदानावरील सर्व मुले सुभेदारांकडे धावत गेली. शेजारच्या पारावर बसलेला एक माणूस तरातरा पुढे आला. नेमकं काय घडलं याची कल्पना नसल्यामुळे तो म्हणाला, मुले थोडी खट्याळच आहेत, कुणाची पण थट्टा मस्करी करतात. चला रे पोरांना, निघा इथून. सुभेदार मात्र शांत होते. सावकाश त्यांनी हंडा उचलला आणि त्या माणसाला म्हणाले, गड्या तू नको मनावर घेऊस, मुलांनी काही केलं नाही. पाणी सांडलं पुन्हा आणता येईल. यातून झाडांना पाणी घातल्याचं सत्कर्मच घडलं. त्यामुळे मला आनंद झालाय. अरे आयुष्यभर मी सैन्यात नोकरी केली. ती शिस्त, ती सवय माझ्या अंगी पूर्ण भिनली आहे. याची पावती आज मला मिळाली आहे. जे मी मिळवलं ते अजूनही मनामध्ये पूर्ण भिनलं. याचा मला अभिमान वाटतो. वर्ग एकदम शांत झाला. गोष्ट सांगणारा मुलगा खाली बसला. त्याने सांगितलेल्या गोष्टीचा आधार घेऊन मी म्हणालो, मुलांनो ऐकलत किती छान गोष्ट सांगितली सदूनी. सुभेदारांसारखी शिस्त शाळेतल्या प्रत्येक मुलाच्या अंगी यायला पाहिजे. सुभेदारांचा हंडा खाली पडून त्यांचं नुकसान झालं असेल, पण त्यांच्यातल्या शिस्तीचं आणि राष्ट्राभिमानाचं मोल त्यातून मोठा आहे. शिस्त अशी अंगवळणी पडावी की ती सर्वच कामात, सर्वच प्रसंगी दिसावी. राष्ट्रगीत म्हणताना तर ती दिसायलाच हवी. आपल्या देशाचं राष्ट्रगीत केव्हाही कुठेही सुरू झाल्याबरोबर आपण असू तिथे सावधान स्थितीत स्तब्ध राहिलंच पाहिजे. राष्ट्रगीताचा मान आपण राखलाच पाहिजे. जुन्या बालभारती पुस्तकातील हा धडा अतिशय मस्त. कसा वाटला तुम्हाला हा धडा ऐकायला? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.